या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. शनिवार असतो म्हणजे आपला विक्रीचा वार असतो आणि आज आपल्याकडे खास बदलापूर आणि जामोदवरनं मॅडम आणि सर आलेले, अरुण सर आणि प्रगती मॅडम आलेले आहेत. ते बँकेमध्ये काम करत होते आणि आज शाश्वत शेती जर करायची असेल आणि काहीतरी उभं राहायचं असेल तर त्यासाठी त्यांनी बँकेची नोकरी सोडून आता त्यांनी त्यांच्या शेतामध्ये काम करायला चालू केलं. शेतासोबत आपल्याला काहीतरी कुक्कुटपालन किंवा जोडधंदा करायला पाहिजे आणि तो ऑथेंटिक त्याच्यातून पैसेच कमवता आले पाहिजे याच्यासाठी ते आपल्याकडे आले होते मागे. आता ते आपल्याकडनं जवळजवळ 150 कावेरी जातीचे कोंबड्या घेऊन चाललेले आहेत. त्याच्यासाठी अंडे किंवा मीट पर्पज असं ड्युएल पर्पज असलेलं कावेरी ब्रीड आपल्याकडे घेऊन चालले. सर आणि मॅडम तुमचं खरंच स्वागत आहे की बँकेतली नोकरी सोडून तुम्ही कुक्कुटपालन किंवा शेतीपालन किंवा आता सध्या शेती वगैरे करायचं म्हणतात की का एवढं निर्णय घेतलाय तुम्ही? आता मुंबई हा मुंबई साईडला जेव्हा मी नोकरी धंदा करते काही पण तिकडचं जे जीवन आहे ते थोडस मला आता असं वाटलं की आता माझं बच्चू पण लहान आहे, 4 महिन्याचं माझं बाळ आहे, त्याला सोडून कामाला जाणं मला शक्य नव्हतं आणि स्वतःच काहीतरी व्यवसाय करायची माझी इच्छा पहिल्यापासून होती. शेवटी मी माझ्या गावी आली, माझ्या आई वडिलांकडे आल्यानंतर म्हणजे मी सर्च केलं, ऑनलाईन सर्च केल्यानंतर मला एक आयडिया आली. जेव्हा मी सरांचे सगळे व्हिडिओ बघितले इंस्टाग्राम, फेसबुक आणि युट्यूबचे, तेव्हा मला एक नवीन उमेद आली की मी पण करू शकते. म्हणून मी व्हिजिट करायला शिंदे अॅग्रो फॉर्मला आली होती. सरांशी भेटले, सरांशी बोलले, फार्म एक्सप्लोर केला, प्रत्येक गोष्ट जाणून घेतली. थोडा आत्मविश्वास वाढला की आपण पण करू शकतो. म्हणून मी तुर्तास एक सुरुवात करते सरांच्या मार्गदर्शनाखाली. खूप चांगलं वाटलं, एक्सपिरियन्स खूप छान होता. पण आता बघू, सरांच्या मार्गदर्शनाखाली मी सुरुवात करते. तर जसं तुम्ही म्हटले की जी शहरातली लाईफ असते पण शहरामध्ये ज्या गोष्टी तुम्हाला खायला प्यायला भेटल्या नाही, जे सॅटर्डे संडे तुम्ही तुमच्या घरी आल्यानंतर गावरान कोंबड्या गावरान अंडे या सगळ्यासाठी तुम्ही आता हे करत आहात. एक लक्षात ठेवा की एवढं सगळं जर जॉब सोडून जर आपल्याला पैसे कमवायचे असेल तर विक्री व्यवस्थापन खूप इम्पॉर्टंट असते. आणि मॅडम जे काही शेती करणार आहे जेव्हा त्या कोंबड्या पालन करणार आहे त्याचं पूर्ण मार्केटिंग हे सर करतात. सर स्वतः तुम्ही कुठे काम करता? सर सुद्धा बँकिंग मध्येच आहात, म्हणजे एकाने बँक सोडायची आणि एकाने बँक ठेवलेलीच आहे, तर ह्याच पद्धतीने करायचं असतं. पण जे काही आपण उगवणार आहे ते जे काही कोंबड्यांचं प्रोडक्शन करणार आहे तर त्याचं मार्केटिंग सर तुम्ही सांभाळता. तुमचं काहीतरी युट्यूब चॅनल आहे? हो हो, नक्कीच. आमचं युट्यूब चॅनल आहे, नाव गळताबाई प्रगती या नावाने. तर तिकडे आम्ही असेच प्रत्येक फार्मचे किंवा कुक्कुटपालनाचे किंवा अशा प्रकारच्या इन्फॉर्मेशनचे व्हिडिओ शेअर करत असतो. तर तुम्ही जर त्या चॅनलला पण सबस्क्राईब कराल तर तुम्हाला या सगळ्याची माहिती जरूर भेटेल. पण आता तुम्ही हे जे कोंबडी पालन करणार आहात त्याचं विक्री व्यवस्थापन तुमचं प्लॅनिंग काय असणार आहे? त्याच्या आपलं बोलणं झालं ते सोडून पण तुमच्या डोक्यातलं काय व्ह्यू होता की कसं तुम्ही प्लॅनिंग करणार आहात? ऍक्च्युली पहिले तर माझ्या डोक्यामध्ये असं प्लॅनिंग होतं की कोणतरी डीलर वगैरे बघून त्यांच्या थ्रू आपल्याला विक्री करायची होती. पण जसं आता सरांनी आम्हाला मार्गदर्शन केलं की त्याच्यामध्ये खूप काय आहे, म्हणजे थोडंफार त्याच्यामध्ये जेवढी पाहिजे तेवढी किंमत आपल्याला नाही भेटत. तर जसं आता सरांनी मार्गदर्शन केलं त्या हिशोबाने आता मी ह्या सगळ्या कोंबड्यांची मार्केटिंग स्वतः करणार आहोत. तर ह्या सगळ्या कोंबड्यांची मार्केटिंग आम्ही आमच्या चॅनल्स वरती, इंस्टाग्राम वरती, फेसबुक वरती किंवा युट्यूब वरती करणार आहोत आणि त्याच्या थ्रूच आम्ही स्वतःची मार्केटिंग स्वतः करून कोंबड्या सेल करण्याचा प्रयत्न करू. पण थोडक्यात लक्षात घ्या, सरांचं एक वाक्य होतं की माझा माल मी माझ्याच पद्धतीने विकला जाणार आहे. असं प्रत्येकाने स्वतःचा माल आपल्याच रेटला विकला पाहिजे. मध्ये ट्रेडर लोक असतात, त्यांच्याशी नादी न लागता जर तुम्ही स्वतःचा माल चांगल्या पद्धतीने पिकवला तर चांगले रेट्स तुम्हाला भेटतात. आजकाल मार्केटमध्ये भरपूर लोक आहेत की ज्यांना पैसा त्यांच्याकडे भरपूर आहे पण त्यांना चांगलं आणि ओरिजिनल पाहिजे असतं. बरोबर. तर गेले 15 वर्ष आम्ही हेच हे करतो की शेतकऱ्यांना मोठं करायला आम्ही ते स्वतः मोठे कसे होतील, त्यांना 2 पैसे कसे भेटतील आणि वेगवेगळ्या जातींमध्ये त्यांना काम केल्यानंतर कसं त्यांना उत्पन्न भेटेल हे आम्ही करत असतो. पहिली गोष्ट तर तुम्ही आता मला म्हटलं की तुम्ही बदलापूरचे. बदलापूरमध्ये ज्यावेळेस तुम्हाला अंड्यांचं प्रोडक्शन ज्याचं हे होणार आहे तर तिथे तुम्हाला काहीतरी काय रेट भेटतो आता? 18 रुपये, 15 रुपये? इकडे आता 12 रुपये रेट भेटतो साधारण. साधारण 11-12 रुपये. 11-12 रुपये. तर सरांना आपण आता अंड्यांचा बिझनेसचाही प्लॅन सांगितलाय. ज्यावेळेस त्यांचा हा लॉट विक्रीला झाल्यानंतर पुढचे जे टप्पे असणार आहे मेन आहे विक्री. सरांचं स्वतःचे चॅनल आहेत, स्वतःचं मार्केटिंग स्ट्रॉंग आहे आणि बदलापूर सारखा किंवा मुंबई सारखा एरिया, एवढा मोठा स्ट्रॉंग एरिया मार्केट आहे तुम्हाला. त्यामुळे खरंच धन्यवाद की काहीतरी व्ह्यू तुम्ही ठेवलाय. आणि जसं सगळेजण नुसतं IT पार्क आणि जॉब करत करत त्यातून काही लोक बाहेर पडायला लागले, जसं मॅडम पडल्या, तुम्ही एक गोष्ट सांभाळताय. तर धन्यवाद, तुम्ही शिंदे अॅग्रो फार्म मध्ये आलात, माझ्या या सगळ्या गोष्टी बघितलात, खरेदी करून चाललात. जे काही इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल माझ्याकडनं ती तुम्हाला 24 तास अवेलेबल असेल.
तरी काही प्रॉब्लेम आला, कुठला रोग आला, काही आला तर नक्की पहिला कॉल मला करा, मग तुमच्या डॉक्टरला करा. आणि आमच्या पक्षांची गॅरंटी आम्ही घेत असतो. मार्केटिंगला जरी तुम्हाला त्रास झाला, कारण की नवीन असताना आपल्याला तेवढं कंटेंट मध्ये मार्केटिंग करता येत नाही, त्या ग्राहकापर्यंत पोहोचता येत नाही. पण पिल्लं जर आमच्याकडनं घेऊन गेलं असेल तर माझी जे ग्राहक वर्ग असतो त्यांनाही मोठा माल हवा असतो, पण त्यांना गॅरंटी हवी असते की ओरिजिनल आणि किती दिवसाचे हवे असतात. तर ती गॅरंटी आम्ही देत असतो. त्यात आमचा एकही रुपया नसतो. ओके. फक्त ग्राहक जो आमचा आहे तोही खुश राहायला पाहिजे आणि माझ्याकडनं तुम्ही दुसरे घेऊन चालले कस्टमर म्हणून तेही खुश झाले पाहिजे. त्या दोघांचा आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देत जाऊ आणि या पद्धतीने काम करा आणि असं मोठं होत राहा. धन्यवाद. थँक्यू सर. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.